तो ऐकतेत का नाही? माझे साहेब मराठीत लांब जात नसते, मराठ्यासाठी लढतोय. तुम्ही मराठीला बरबाद करून टाकले, लक्षात असू द्या. ओबीसी आरक्षणापासून हटतच नाही. पण 2 दिवसांपासून तुम्ही सरकारपेक्षा जास्त मराठा आमदारांवर जास्त राग तुमचा संतापला. कारण की तसंच मी काय वाईट केलं? गोरगरीब मराठ्यांची पोरं मोठी होती, त्याचं राजकारणाचे होणार नाही का? सगळ्यात आधी फायदा हे उचलते साहेब. हे जरी आज फडफड करीत असले ना, सगळ्यात आधी हे ओबीसी आरक्षणाचा फायदा उचलते. सगळ्यात आधी आम्हाला माहित नाही व्हायचं, कारण सगळ्या योजनेची यादी यांच्यावर हिट केला, घरातच चिट केलेली. सगळ्या योजना मराठ्याच्या आधी हे खाते, खोटं बोलत नाहीये. सगळ्यात आधी लाभ हे उचलते. सगळा म्हणतो तुम्हाला, सामाजिक कोणता असेल तो, राजकीय आमचा तमका, सगळ्यात आधी उचलते. अरे थोडी तर भान ठेवा, जातीचं कल्याण होईल. बोललो तुमच्या पक्षाला, बोललो तुमच्या नेत्याला, बोललो तुमचे जात तो मला मोठं करतील, पण इकडे मतदान देऊन तिच्याकडून बोला ना, कारण मला सगळ्या सोयीची अंमलबजावणी एवढं लागलं. आयुष्याचं पिढ्याचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या पोराचं. हेच मराठी बघतेत. माझे साहेब मराठी शांत नाही झाले, बघायचेत का तुम्हाला शांत झालेत का नाही झालेत? मराठी ऐकतेत. तुम्ही काय काय करायला लागला? यासाठी इकडे आणली मी शेतकऱ्याचं पोरगण माझ्याकडे, काय आहे माझ्या जो? आणि कोणाचा पाठिंबा आहे? तुम्हाला चौकस झाली. अधिवेशनात सुद्धा गरज नाही, कॅबिनेटने जरी मंजुरी दिली तरी उद्या सकाळी कायदा लागू होईल, कारण कायद्याची दुरुस्ती करायची. 2001 आणि 2001च्या ओबीसीच्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायची. गेला मराठा समाजात. पाटील, सरकार सतत सांगतोय 6 लाख सगळ्या हरकती वगैरे आल्या, 10% करून ओबीसी आरक्षणात घ्या. किती सोपी प्रक्रिया आहे, करायची नाही. 50%ची वर टाकायचं, मराठीची वर करून टाकायचं. मागास सिद्ध झालं म्हणून एकीकडून सांगायचं, एकीकडून आमदार विरोधात बोलायला लावायचं. नेत्याला बोललो, तुम्हाला नाही. आमदार मंत्र्यांना तुम्हाला नाही, तुमच्या नेत्याला बोललो, कारण ती राज्याचा प्रमुख आहे ना, आम्हाला अधिकार आहे त्याला बोलायला. त्याला घरी जाय म्हणा, काय बोलू आम्ही त्याला? जा घरी म्हणा त्याला, तुला बोलवत नाही तर काहीच नाही. आम्ही तुला बोलत काय समज आहे? राज्याचा मालक आहेस तू म्हणून बोल नाही तुला. आणि दोन्ही दाबिले तू. गलत माणसाला तुम्ही गलत माणसाला खेळलात आता. आतच टाकून त्यातून बघूच काय बघतो. माझ्या गोरगरीब जातींसाठी मागणी केली आणि आरक्षण मरायला सुद्धा तयार आहे, पण ओबीसी आरक्षणापासून आणि त्या सगळ्या स्वारीचा मला 1 इंच भेटत नाही. मी मंडप काढतो. अरे इतके खालचे विचार गृहमंत्र्याचे, एवढी खुंडच मराठ्यांविषयी, आणि मराठीचे आमदार तिकडून बोलते. अरे तुम्हाला बोलल्यावर मला बोला, तुम्हाला बोललो का? तुमच्या जातीसाठी लढतो, तुमच्या लेकरासाठी लढतोय मी. मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. काय वाईट मागणी केली मी? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी. तुमच्या पोराचं कल्याण होणार का त्याच्यात? त्या गोरगरीब मराठीचं वाटोळ करायचं का? मराठ्याच्या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना, खासदार सुद्धा फडफड करायला काही 20-20 वर्ष झालेत मराठ्याच्या जीवावर निवडून येते, लय फडफड लावली का? त्या गोरगरिबांमुळे तुम्हाला हे दिवस येत, गाड्या घोड्या येतात. 1-2 खासदार तर लय उड्या हाणायला लागले सध्या. ह्या गोरगरिबांमुळे तुम्ही चटणी अन्न पाण्याला लागलेला. आणि आता बोलताय नेत्याच्या बाजूने. सांग ना नेत्याला जाऊन की मराठा मागास झालाय, पण ओबीसी आरक्षणात मराठ्याला घ्या.